रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मालूम पड़ा मुझे मालूम पड़ा तो मैंने कहा कि सब आदमी और सब काम आप अभी पहले काम आप नहीं देता सर नीचे गए थे सर कुछ नहीं परिवार को सरकार काय मदत नेमकी सरकारकडून करण्यात येणार आहे? हां बिलकुल। आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू। खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही, परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे LNT कंपनी आहे काम करते इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील LNTमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नाही म्हणून आता जे काय आता हां बिलकुल आत्ता तुरंत काम सुरू होईल, कारण आता आर्मी पण आहे, नेव्ही पण आहे, कोस्ट गार्ड पण आहे आणि NDRF पण आहे। हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील। अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, NDRF असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि JCB सापडेल। सर या संपूर्ण घटनेची या घटनेची चौकशी VJTI चे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल। का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल। हाँ सर कंपनसेशन हिंदी में बता दीजिए कंपनसेशन के बारे में। अभी हम तो चौकशी आपण सुरू केलेली आहे। चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि
त्याचबरोबर इसी के साथ Compensation. कॉम्पनसेशन जो है ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुखद है। उनके परिवार के साथ हमारा सरकार है, शासन है और L&T जो कंपनी यहाँ काम कर रही थी उनके तरफ से 50 लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है। हम उस परिवार के साथ हैं, हमें भी उनके प्रति संवेदना है। सीएम साहब से मुलाकात हुई, हमने बोला हमारा सबसे पहले हमारा बच्चा निकाला जाए, हमारी पहली ख्वाहिश है। इसके बाद सीएम साहब ने आश्वासन दिया कि आपके जो परिवार के लोग हैं उनको हम देखभाल के लिए अच्छा से अच्छा करेंगे। इंडिया रेल की तरफ से ये लोग हाथ उठा दिए थे कि हम नहीं काम कर सकते हैं, सीधे सीधे बोल दिए थे वो लोग। नहीं, प्रशासन तो यहाँ रहती है, प्रशासन तो है यहाँ पे। नहीं, ऐसा कुछ नहीं हुआ, ऐसा नहीं कुछ होगा। पहले हमारा बच्चा चाहिए, उसके बाद जो कुछ करना है हो किया जाएगा।